हॅलो, गोल प्लान या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच नफा आणि तोटा हा टॉपिक आपण सर्व शिकणार आहोत. याच्यामध्ये हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला ITI सेकंड इयर मध्ये वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्स या सब्जेक्टमध्ये आपण शिकणार आहोत. तसंच हा जो टॉपिक आहे हा टॉपिक जे RRB ग्रुप डी ची जी परीक्षा जी आहे एक्झाम जी आहे रेल्वेच्या ग्रुप डी करता जे निघाले आहे त्याच्यामध्ये पण हा टॉपिक आपल्याला दिलेला आहे मॅथमॅटिक्सच्या पोर्शनमध्ये. म्हणजे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस हे जर समजा आपण ह्या दोन्ही एक्झाम करता आपल्याला काम आपणार आहे. म्हणजे ITIच्या परीक्षा करता पण हे उपयुक्त आहे. तसंच हा पूर्ण स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून पण महत्त्वाचा चॅप्टर आहे याच्यामध्ये. तर या चॅप्टरला आपण दोन्हीही उद्देशानुसार आपण याला लर्न करणार आहोत. म्हणजेच आपण याला आपल्या ITIच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन येतील ते पण याच्यावरती आपण लिटरली म्हणजे याच्यानंतर जे आहेत आपण ते घेणारच आहोत. तर आपण या चॅप्टरला जे आहेत हे खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. आपण सर्वांनी याला जास्तीत जास्त याचा सराव करावा आणि सोपं आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण आपल्याला हे उपयोगी पडणार आहे. तर आपण या चॅप्टरला सुरुवातीला करू याच्यामध्ये. तर बघा अगोदर इथं सर्वात अगोदर शिकत असताना आपल्याला काही तर टर्मिनॉलॉजी माहीत पाहिजेत. तर पहिली गोष्ट आपल्याला येते कॉस्ट प्राइस, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये CP किंवा मराठीत त्याला म्हणतो आपण खरेदी किंमत. आता दैनंदिन व्यवहारात आपण ज्या किमतीने आपण एखादी वस्तू खरेदी करतो त्याला म्हणतो आपण त्याची खरेदी किंमत. म्हणजेच काय, द प्राइस ॲट विच आर्टिकल किंवा ऑब्जेक्ट इज परचेस इज कॉस्ट प्राइस आणि त्याचा शॉर्टकट फॉर्म कोणता आहे CP. म्हणजे ज्या किमतीला आपण एखादी वस्तू खरेदी करतो त्याला म्हणतो आपण त्या वस्तूची खरेदी किंमत. दुसरी गोष्ट दुसरी टर्मिनॉलॉजी आहे सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. म्हणजेच काय, द प्राइस ॲट विच आर्टिकल इज सोल्ड. अशी किंमत ज्या किमतीला एखादी वस्तू ही विकल्या जाते त्याला म्हणतो आपण विक्री किंमत किंवा त्याला इंग्रजीत त्याला म्हणतो आपण सेलिंग प्राइस आणि शॉर्टकटमध्ये SP. नंतर बघा इथं प्रॉफिट किंवा गेन म्हणजे त्याला म्हणतो आपण नफा. आता हा नफा केव्हा होणार, जेव्हा इफ SP इज ग्रेटर दॅन CP. म्हणजे हा जे सेलिंग प्राइस असणार आहे सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस पेक्षा जेव्हा जास्त असेल. म्हणजेच एखादी वस्तू आपण कमी किमतीत घेऊन जास्त किमतीत जर आपण ती विकली तर त्या व्यवहारामध्ये आपल्याला काय होणार, प्रॉफिट इथं होणार. म्हणजेच काय इथं, द सेलर इज सेड टू हॅव प्रॉफिट ऑर गेन इफ सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. नंतरचा आहे लॉस म्हणजेच काय तोटा. ज्या एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये SP म्हणजे विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा लहान असेल. म्हणजे एखादी वस्तू आपण जास्त किमतीने खरेदी केली आणि कमी किमतीमध्ये विकली तर त्या व्यवहारामध्ये आपल्याला काय होणार, लॉस होणार. म्हणजे जेव्हा काय होणार, जेव्हा CP म्हणजे कॉस्ट प्राइस ही मोठी असेल कशापेक्षा, सेलिंग प्राइस पेक्षा, त्या व्यवहारामध्ये आपल्याला काय होणार तर लॉस तिथं होणार याच्यामध्ये. आणि डिस्काउंट डिस्काउंट ही टर्मिनॉलॉजी अशी आहे की आपण जेव्हा एखादं वस्तू जेव्हा खरेदी करतो तेव्हा आपल्याला त्या वस्तूच्या किमतीवरती आपल्याला काही तिथं सूट मिळतात त्याला काय म्हणतं डिस्काउंट. म्हणजेच काय, द रिडक्शन गिवन इन द सेलिंग प्राइस ऑफ द प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज डिस्काउंट. म्हणजे एखाद्या विक्री किमतीवर जो काही डिस्काउंट सूट दिले जाते त्याला म्हणतो आपण तर डिस्काउंट. तर आता याच्यावरचे क्वेश्चन कसे कधी असतील ते पण आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी आता हे प्रॉफिट आणि लॉसचे सूत्र जे आहेत काही महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत ते आपण फॉर्म्युले बघूया. महत्त्वाचे फॉर्म्युले सूत्र तर कोणते कोणते याच्यामध्ये आहे. सर्वात अगोदर प्रॉफिट. प्रॉफिट हा केव्हा होणार आहे, जेव्हा आपल्याला सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा लहान असेल तेव्हा. तर फॉर्म्युला काय, प्रॉफिट किंवा नफ्याचा फॉर्म्युला काय, ते नफा बरोबर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस म्हणजे विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. आणि तोटा बरोबर काय येणार, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस म्हणजेच काय त्यामध्ये तोटा बरोबर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. तर पहिल्या केसमध्ये सेलिंग प्राइस जास्त आहे, दुसऱ्या केसमध्ये काय राहणार इथं कॉस्ट प्राइस ही जास्त राहणार सेलिंग प्राइस पेक्षा याच्यामध्ये. ठीक आहे. आणि कधी कधी आपल्याला क्वेश्चनवरती सिंपल फक्त नफा आणि तोटा विचारला जातो. तर केव्हा केव्हा आपल्याला नफा आणि तोटा हा पर्सेंटेज मध्ये विचारला जातात तेव्हा फक्त काय करायचं असते, सपोज आपल्याला इथे म्हणलं की पर्सेंटेज प्रॉफिट काढायचं. ठीक आहे. तर आपण काय करणार, जो काही प्रॉफिट असेल तो प्रॉफिट डिवायडेड मध्ये आहे आपल्याला घ्यायला गेलं तर खरेदी किंमत म्हणजे की CP आणि मल्टिप्लाइड बाय 100. ठीक आहे. हा काय झाला पर्सेंटेज P म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट. काय आलं, प्रॉफिट. प्रॉफिटला आपण कशाने डिवाइड केलं, कॉस्ट प्राइसने डिवाइड केलं म्हणजे खरेदी किंमतीने डिवाइड केलं आपण आणि त्याला कशाने गुणलं आपण 100ने. हा झाला पर्सेंटेज प्रॉफिट. असंच पर्सेंटेज लॉस काय येणार, पर्सेंटेज L इज इक्वल टू पहिले काय लॉस डिवाइडेड बाय काय करतो आपण तर ची
कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत आणि याला मल्टिप्लाय कशाने करतो आपण 100 नी, तर हे कशामध्ये होणार लॉस इन पर्सेंटेज मध्ये. आता लॉस आपल्याला माहितीच आहे, लॉसची किंमत काय आहे ती कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस, म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकता कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस मल्टिप्लाइड बाय 100. हा काय झाला आपला पर्सेंटेज लॉस. आणि तर पर्सेंटेज प्रॉफिट याला आपण कसं लिहिणार, पहिले वरती प्रॉफिट आहे, प्रॉफिट काय राहणार सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, म्हणजेच सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस डिवायडेड बाय क्रॉस प्राइस आणि गुणिला किती 100, म्हणजेच विक्री किंमत मायनस खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत गुणिला 100. दोन्ही ठिकाणी डिवाइडला काय खरेदी किंमत आहे सीपीए, सीपीए हे इथे लक्षात ठेवा आणि कशाने मल्टिप्लाय केला आपण 100 ने. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्पली फक्त पर्सेंटेज प्रॉफिट, पर्सेंटेज लॉस आणि सिंपल लॉस आणि प्रॉफिट याच्यावरती आपण काही क्वेश्चन तर पाहणार तर आजच्यामध्ये. मग हे तिथं फॉर्म्युला दिला मी असं लिहून ही पर्सेंटेज गेन म्हणजे काय पहिले गेन प्रॉफिट भागेला सीपी गुणिला काय संख्या आपण 100 नी. तसंच पर्सेंटेज लॉस म्हणजे काय होते लॉस भागेला सीपी गुणिला 100 त्यामध्ये. तर आपण याच्यावरचे जे क्वेश्चन आहेत हे आपण सिंपल क्वेश्चन करू, आपण तिथं हार्डकडे जाऊया. तर सुरुवातीला काही आपण याच्यामध्ये बेसिक क्वेश्चन घेऊया आणि एक सेपरेट लेक्चर जे आहे त्या लेक्चरमध्ये आपण इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही क्वेश्चन विचारले ते आपण घेऊया. सुरुवातीला सध्या जे ITच्या सिलेबसमध्ये जे क्वेश्चन आहेत ते आपण त्याला इथं घेऊया. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. पहिला क्वेश्चन, अ डीलर बॉट अ टेलिव्हिजन सेट फॉर 10,000 and it sold for rupees 12,000. Find the profit and loss made by him for one television set. If he had sold 5 television sets, find the total profit of loss. म्हणजेच काय, एका विक्रेत्याने टेलिव्हिजनच्या 10,000 रुपयाला खरेदी केला आणि 12,000 रुपयाला विकला, त्याला नफा किंवा तोटा झाला. जर त्याने 5 टेलिव्हिजन विकले त्याचा एकूण नफा किती. ठीक आहे. आता बघा त्याने काय 10,000 रुपयाला खरेदी केली, म्हणजे कॉस्ट प्राइस जी आहे सीपी ही किती आहे 10,000 आहे. ठीक आहे. आणि 10ची वस्तू त्याने विकली किती, सेलिंग प्राइस किती आहे 12,000. ठीक आहे. आता इथं काय सेलिंग प्राइस हे कॉस्ट प्राइस पेक्षा मोठी आहे, म्हणजे विक्री किंमत ही खरेदी पेक्षा मोठी आहे, म्हणजे त्याला काय झाला 100% त्याला काय झाला प्रॉफिट झाला. आणि प्रॉफिट काय असते सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. तर सेलिंग प्राइस किती आहे 12,000 आहे मायनस कॉस्ट प्राइस किती आहे तर 10,000 रुपये, म्हणजे त्याला प्रॉफिट जो आहे तो किती झालाय 2,000 रुपये. हा त्याला एका टीव्हीवर झाला, म्हणजे काय प्रॉफिट ऑन वन टीव्ही, एका टेलिव्हिजन वरती त्याला किती प्रॉफिट होतोय तर रुपये 2,000 रुपयाचा प्रॉफिट त्याला होत आहे. आणि काय म्हणजे ते त्यांना असे किती त्यांनी 5 टेलिव्हिजन त्याने विकले, म्हणजे काय तर प्रॉफिट ऑन 5 टेलिव्हिजन, 5 टेलिव्हिजन वरती त्याला किती प्रॉफिट असणार आहे तर एका टेलिव्हिजन वरती म्हणजे काय प्रॉफिट ऑन वन टेलिव्हिजन, म्हणजे प्रॉफिट ऑन वन टेलिव्हिजन किती आहे 2,000 रुपये. आणि अशा किती टेलिव्हिजन आहेत 5 आहेत, म्हणजे 2,000 गुणिला 5 म्हणजे किती 10,000 रुपये. हा त्याचा एकूण प्रॉफिट तिथं होईल त्यामध्ये. म्हणजे काय टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 10,000 रुपीज. हा त्याचा काय होणार टोटल प्रॉफिट तिथं होईल त्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण काय म्हणते. संजय bought a bicycle for rupees 5,000. He sold it for rupees 600 less after 2 years. Find the selling price and loss in percentage. काय म्हणते बघा इथं, संजयने एक बायसिकल घेतली, त्या बायसिकलची जी कॉस्ट प्राइस आहे खरेदी किंमत जी आहे त्याला म्हणतो आपण सीपी किती आहे 5,000 रुपये. ठीक आहे. आणि 5,000 रुपयाची बायसिकल असल्यानंतर त्यानं ती 2 वर्षानंतर किती रुपयाने विकली 600 रुपये कमी. म्हणजे याच्यापेक्षा जर आपण म्हटलं की या 5,000 रुपयातून 600 रुपये जर समजा आपण कमी केले तर त्याला किती मिळते 4,400 रुपये. हे काय झाले याची सेलिंग प्राइस त्याने विकली. म्हणजे 100% याला काय झालं इथं इथे एसपी जो आहे हा सी पेक्षा लहान आहे, म्हणजे इथे काय होणार लॉस होणार. तर लॉस इज इक्वल टू हा आपल्याला ते काय होणार त्यामध्ये सीपी मायनस एसपी. सीपी किती आहे 5,000 रुपये, एसपी किती काढला आपण 4,000 रुपये, म्हणजे इतर इथं 600 रुपये. हा झाला आपला काय लॉस. काय झाला आपला लॉस. हा त्याने ऑर्डर इथं दिलाच आहे. ठीक आहे. पहिले काय म्हणतात सेलिंग प्राइस जी आहे सेलिंग प्राइस किती झाली आपली 4,400 रुपये. हे झाले आपले पहिलं कोणतं आन्सर सेलिंग प्राइसचं. लॉस किती आपला 600 रुपये. आणि आता इथे आपल्याला विचारलाय पर्सेंटेज लॉस. पर्सेंटेज लॉस एल इज इक्वल टू पहिले काय राहते लॉस डिवायडेड बाय सीपी मल्टिप्लाइड बाय 100.
तर लॉस आपल्याला इथे किती झाला आहे, 600 रुपये झालेला आहे. कॉस्ट प्राइस किती होती पहिल्यांदाची, 5000 रुपये होती, आणि गुन्ह्याला किती, 100. जर 0 0 हे तो 0 कॅन्सल घेतला, पुन्हा हा एक 0 आणि पुन्हा हा एक कॅन्सल, म्हणजे वरती किती आलं, 60 भागीला 5. तर 5 ने जर आपण डिवाइड केलं तर इथे 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे किती, 12. म्हणजे आपल्याला इथे किती आहे, किती टक्के लॉस झाला, तर एल इज इक्वल टू 12%, म्हणजे पर्सेंटेज लॉस जो आहे हा आपल्याला 12% या ट्रान्झॅक्शन मध्ये संजयला काय होणार, लॉस तिथं होणार. याच्यामध्ये बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, समोरचा क्वेश्चन काय म्हणते. अ मॅन, क्वेश्चन नंबर 3, अ मॅन बॉट अन ओल्ड बायसिकल फॉर ₹1250 and spent 250 on repair. He sold it for the ₹1400. Find the gain or loss in percentage. काय म्हणते बघा, एका माणसाने जुनी सायकल 1250 ला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर त्याने 250 रुपये खर्च केला. त्यानंतर ती त्याने 1400 रुपयाला विकली. त्याचा नफा किंवा तोटा टक्केवारी शोधा. म्हणजे काय, एका मनुष्याने ती सायकल घेतली आपण, म्हणजे जी कॉस्ट प्राइस आहे त्याने ते पहिले किती घेतली, 1250 ला त्याने ती घेतली, ठीक आहे. आणि त्याला प्लस त्यांना किती खर्च लावला, 250 त्यांनी खर्च लावला. म्हणजे एकूण त्याची कॉस्ट प्राइस जी आहे ती किती झाली, 1250 प्लस 250 म्हणजे किती, 1500 ही त्याची कॉस्ट प्राइस, ठीक आहे. आणि सेलिंग प्राइस त्याने किती मध्ये विकली, तर त्याने विकली किती रुपयातनी, 1400 रुपयातनी. तर म्हणजे इथं काय झाली, ही खरेदी किंमत, सॉरी सीपी म्हणजे खरेदी किंमत किती आहे, 1500 रुपये आहे, आणि विक्री किती आहे, 1400 आहे. तर म्हणजे या केसमध्ये जर म्हटलं आपण तर काय, सीपी हा एसपी पेक्षा काय मोठा आहे, म्हणजे इथं खरेदी किंमत ही विक्रीपेक्षा मोठी आहे, म्हणजे इथं काय होणार आहे, लॉस होणार आहे. तर लॉस आपण कसा काढतो, इथं सीपी मायनस एसपी, म्हणजे किती आलं, 1500 मधून 1400 मायनस करा, आपला आन्सर किती आलं, 100. हे काय झालं, आपला लॉस, ठीक आहे. म्हणजे त्याला काय होणार, लॉस तिथं होईल त्यामध्ये, है ना. आणि तर काय करावं ते पहिल्यांदा आपण ठरवलं की काय होणार, त्याला लॉस होणार. आता काय म्हणते ते पर्सेंटेज मध्ये काढा, ठीक आहे. म्हणजे आपल्याला कसं करायचं आहे, लॉस इन पर्सेंटेज. तर आपल्याला पर्सेंटेज लॉसचा फॉर्म्युला माहित आहे, वरती काय राहते, लॉस भागायला काय घेतो आपण, कॉस्ट प्राइस मल्टिप्लाय काय होतो आपण 100 नी. तर लॉस आपला किती आला आहे, 100 आला आहे. कॉस्ट प्राइस आपली किती होती, तर पूर्ण होते किती, 1500, म्हणजे किती आहे, 100. 0 0 0 0 कॅन्सल, वरती किती आलं आपलं, 100 भागीला 15, म्हणजे किती ते, तर ज्या आपण किती होतो, 20/3 या फॉर्म मध्ये, किंवा पर्सेंटेज लॉस जर म्हटलं आपण 318 6.666 कंटिन्यू होईल, म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 6.67% हा होईल त्याचा पर्सेंटेज लॉस त्याच्यामध्ये, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. A food seller bought 8 boxes of grapes at 150 each. One box was damaged. He sold the remaining boxes at the 190 each. Find the profit or loss in percentage. काय म्हणते, काय होते, एका फळ विक्रेत्याने 8 बॉक्स द्राक्षे प्रत्येकी 150 रुपयाला खरेदी केली. त्यापैकी एक बॉक्स खराब झाला. उरलेले बॉक्स त्याने प्रत्येकी 190 रुपयाला विकले. त्याचा नफा किंवा तोटा टक्केवारी शोधा. बघा, पहिल्यांदा त्याने काय घेतला, आपण त्याची खरेदी किंमत काढू, ते म्हणजे कॉस्ट प्राइस, ठीक आहे. तर किती बॉक्स त्याने खरेदी केले, 8 बॉक्स खरेदी केले, किती रुपयांनी, 150 रुपये, म्हणजे 8 बॉक्स खरेदी केले किती रुपयांनी, 150 रुपयांनी. तर 15 8 किती येते, 120, ठीक आहे. आणि त्याच्यावरती एक 0, म्हणजे किती रुपये झाली, पूर्ण ते 1200 रुपये हे काय झाली पूर्ण खरेदी किंमत, ठीक आहे. त्याच्यापैकी एक बॉक्स काय झाला, डॅमेज झाला, म्हणजे त्याजवळ 8 बॉक्स मधून एक बॉक्स डॅमेज झाला, तर म्हणजे राहिले किती मग, 7 बॉक्स राहिले. आणि 7 बॉक्स त्याने हे विकले, त्याने काय केले, हे विकले, म्हणजे सेलिंग प्राइस मध्ये काय राहतील, 7 बॉक्स हे त्याने विकले, तर किती रुपयाने विकले, तर 19 रुपया, 190 रुपयाने विकले. तर 19 मल्टिप्लाइड बाय हे, त्याला आपण काय म्हणणार, 7. जर समजा आपण इथं केलं समजा इथं, ठीक आहे, तर किती येणार, 19 7 133, 133, आणि त्याच्यावर एक 0, म्हणजे किती आलं, 1330 रुपयाला आपण ते पूर्ण बॉक्सेस विकले. याचा अर्थ पूर्ण खरेदी किंमत किती होती, 1200 होती, आणि विक्री किंमत किती झाली, 1330. म्हणजे या केसमध्ये काय झालं, इथं कॉस्ट प्राइस ही कमी आहे कशापेक्षा, सेलिंग प्राइस पेक्षा, म्हणजे इथं काय होणार, 100% इथं काय होणार, प्रॉफिट होणार. काय होणार इथं, प्रॉफिट. आणि प्रॉफिट हा काय राहतो, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, ठीक आहे. सेलिंग प्राइस किती आहे, 1330 आहे, कॉस्ट प्राइस किती होतं, 1200 होतं, म्हणजे किती आला, 130 रुपये हा काय झाला आपला प्रॉफिट, काय झाला आपला प्रॉफिट. आता पुन्हा काय विचारलाय, नफा किंवा तोट्याची टक्केवारी का, ठीक आहे. तर आपल्याला टक्केवारी कायचा, प्रॉफिट, म्हणजे काय आला, प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन
CP असणार मल्टिप्लाय बाय 100. तर इथे आपला प्रॉफिट किती आलेला आहे 130 आलं. ठीक आहे. भागेला कॉस्ट प्राइस किती आहे 1200 आहे. त्याला किती 100. 0 0 0 0 कॅन्सल. म्हणजे आपलं किती आलं 130 भागेला 12. तर हा आकार आपण करून घेऊया. 12 1 12 किती उरला याच्यामध्ये 1 पुन्हा 0 जाते. ठीक आहे. ठीक आहे. करून घेऊ आपण त्याला 130 भागेला 12. 12 1 12 1 0 0चा 0 इथं इथं 0 किती इथं 1 0 0. ठीक आहे. 12 8 96 म्हणजे की 10.8%. अप्रॉक्सिमेटली आपला किती येणार 10.8% हा काय होणार आपला पर्सेंटेज प्रॉफिट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. समोरचा क्वेश्चन काय म्हणते राम द शॉपकीपर बॉट अ पेन फॉर ₹50 अँड देन इज सोल्ड फॉर द लॉस ऑफ 5. फाइंड द सेलिंग प्राइस. ठीक आहे. म्हणजे काय झालं एक पेन त्याने घेतला किती रुपये घेतला कॉस्ट प्राइस किती आहे 50 रुपयाचा आहे. ठीक आहे. आणि त्याने विकला कितीचा सेलिंग प्राइस किती रुपये त्याने विकली लॉस 5 रुपयाचा ना. म्हणजे लॉस किती केला ना 5 रुपयाचा लॉस केला. लॉस काय असते 5 रुपयाचा लॉस. लॉस म्हणजे काय असतो हा कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस इज इक्वल टू 5 आहे. कॉस्ट प्राइस किती आहे 50 मायनस सेलिंग प्राइस इज इक्वल टू 5. तर या SP ला आपण तिकडे घेऊन जाऊया. येईल 50 इज इक्वल टू 5 प्लस SP येणार सेलिंग प्राइस. ह्याच्यावरून विक्री किंमत SP इज इक्वल टू काय येणार 50 मायनस 5 म्हणजे किती 45. म्हणजे SP म्हणजे ती वस्तू जी आहे ती वस्तू आपण कितीला विकली ती 45 रुपयाने विकली. किंवा आपण साधे पण समजू शकतो की एखादी वस्तू किती 50 रुपयाला आणली आणि तिला लॉस किती झाला 5 रुपये झाला तर म्हणजे वस्तू आपण ती कितीला विकली 45 रुपयाला ती विकली. पण जर समजा कुठे मोठे जर क्वेश्चन असेल त्या क्वेश्चन ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करणार की लॉस इक्वल टू CP मायनस SP इज इक्वल टू लाईफ व्हॅल्यू. त्यामुळे SP ची किंमत इथं काढलेली आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर कदाचित तुम्हाला असं होऊ शकते की व्हॉट इज द पर्सेंटेज लॉस है ना. तर मग पर्सेंटेज लॉस जर विचारलं इथं विचारलं नाही पण विचारू शकते. तर काय वरती लॉस भागायला किती CP मल्टिप्लाइड बाय 100. ठीक आहे. लॉस किती आहे 5 आहे. CP किती होतं 50 होतं मल्टिप्लाय किती 100 0 0 कॅन्सल. पुन्हा 5 1 5 5 2 10 म्हणजे 5 गुणिला 2 म्हणजे किती 10%. त्याला किती लॉस होईल 10% त्याला लॉस तिथं होईल त्यामध्ये. तर विचारलं तर समजा आवश्यक आहे नाही तर त्याचं काही इथे या क्वेश्चन मध्ये तर काय विचारलेलं नाही त्यामध्ये. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात फाइंड द टोटल अमाऊंट इफ द 12% इज 1080. एका रकमेच्या 12% म्हणजेच 1080 आहे तर एकूण रक्कम शोधा. बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे आणि कधी कधी क्वेश्चन मध्ये इतके सोपे क्वेश्चन विचारले जातात परंतु आपल्याला ते समजत नाही की नेमकं कसं करायचं. ठीक आहे. काय म्हणते 12% ऑफ इट इज म्हणजे एक संख्या आहे त्याच्या 12%. 12% ऑफ समजा काही संख्या आहे ज्या संख्या आपण x मानूया ती किती आहे 1080 आहे. म्हणजे काय एका संख्येच्या 12% बरोबर किती 1080 आहे. तर समजा आपण ती संख्या x मानली. ऑफ म्हणजे काय होते गुणाकार. ऑफ म्हणजे काय असं काय होते गुणाकार. 12 गुणिला x बरोबर 1080 म्हणजे x बरोबर किती येते 1080 भागेला किती हा गुणाला भाग झाला 12 झाला. ठीक आहे. आता बघा इथं पर्सेंटेज दिला. ठीक आहे. पुन्हा काय येतं पर्सेंट 12% म्हणतो ना तिथं काय लागेल पर्सेंट मध्ये काय होते याचं सिंपल मध्ये रूपांतर करताना डिवाइडला काय असते 100 असते. तर हा किती अंतर डिवाइड मध्ये 12 आला आणि मल्टिप्लाय मध्ये काय झाला हा वरचा 100 येईल. ठीक आहे. 12 1 12 12 9 88 म्हणजे 9 आणि एक 0 मल्टिप्लाय बाय किती 100 म्हणजे किती होतात हे 90 गुणिला 100 म्हणजे किती 90 वर 2 0 म्हणजे किती 9000. म्हणजे त्या वस्तूची जी किंमत आहे ती वस्तू सॉरी ती जी अमाऊंट आहे ती रक्कम जी आहे ती रक्कम किती असेल 9000 असेल आणि 9000चे 12% म्हणजे किती होतात 1080 इथं होते त्याच्यामध्ये. तर असे सिंपल क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेले जाऊ शकतात. ITI मध्ये पण आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये पण विचारले जाऊ शकतात. तर ही नंतर जे आहे आपल्याला काही क्वेश्चन जे आहेत हे असाइनमेंट करता तुम्हाला प्रॅक्टिस करता येतं. तुम्ही हे पूर्ण प्रॅक्टिस करा. जर आणि याच्यामध्ये सोडा तुम्ही याच्यामध्ये काही जर डाऊट असेल तर तुम्ही ते मेन्शन करा किंवा हे जे असाइनमेंटचे क्वेश्चन आहेत याच्यावर मी पुन्हा एक सेपरेट एक व्हिडिओ तिथं घेऊन येईल आणि जसं जसं हा टॉपिक समजा कव्हर होईल तसे आपण त्यावरती डिफिकल्ट लेवलचे आपण क्वेश्चन या सिरीजमध्ये आपण घेऊ जेणेकरून हे जे क्वेश्चन जे जो अभ्यासक्रम आहे हा आपल्याला ITI ला पण काम येईल आणि या RRB ग्रुप D याच्या पण काम येईल. आणि मी एक सेपरेट पुन्हा एक हे घेणार सेशन घेणार त्याच्यामध्ये काय असणार की सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले किंवा RRB मध्ये विचारले गेलेले पूर्ण प्रश्न ज्या प्रॉफिट लॉसवरचे ते आपण एका सेशनमध्ये घेऊ. आणि तुमच्या जर काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही तिथं कमेंट करा. मी त्याला तुम्ही नक्की तुमचे डाऊट इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तिथं करतो आणि मी इथे थांबतो. थँक्यू. धन्यवाद.